नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या आपल्या आवडत्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, जो धर्मादाय आयुक्त पद भरतीचा जो पेपर झाला होता त्या पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते ते या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण यापासून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये दिशा मिळणार आहे। व्हिडिओ आवडल्यास त्याला एक लाईक नक्की करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण माहिती नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळत राहील। तरी विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न काय होता, बिहारमधील 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? बिहारमधील 1857च्या उठावाचे नेतृत्व पर्याय काय दिले बघा, बाबू अमरसिंह, हरिकृष्ण सिंह, कुंवर सिंह, राजा शहजादा। तर बिहारमधील 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केलेले? पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कुंवर सिंह यांनी केलं होतं। पुढचा प्रश्न आपण बघूया, लाला लजपत राय यांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जात असे? लाला लजपत राय होते, यांना कोणत्या नावाने ओळखलं जात होतं बघा? लोकमान्य, पंजाब केसरी, लोकनायक, स्वातंत्र्यवीर। योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 पंजाब केसरी। लाला लजपत राय यांना काय पंजाब केसरी या नावाने ओळखलं जात होतं। पुढचा प्रश्न आपण बघूया, भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केलेली महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण आहे? पर्याय पहा काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, महर्षी धोंडो केशव कर्वे, विदा सावरकर। भारतरत्न पुरस्काराने महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती सन्मानित झालेली कोण आहे? पर्याय नंबर 3 महर्षी धोंडो केशव कर्वे। पुढचा प्रश्न आपण बघूया, अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली होती? अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केलेली? जनरल डायर, कर्झन विले, AMT जॅक्सन, लॉर्ड कर्झन। काय उत्तर आहे? पर्याय नंबर 3 AMT जॅक्सन। पुढचा प्रश्न आपण बघूया, देशबंधू ही पदवी कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाशी संबंधित आहे? देशबंधू ही जी पदवी आहे कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाशी संबंधित आहे? स्वातंत्र्य सैनिकाचे नाव तुम्हाला खाली दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे। VP चंद्र पॉल, चित्तरंजन दास, रवींद्रनाथ टागोर, जयप्रकाश नारायण। देशबंधू ही पदवी कोणाची होती? पर्याय नंबर 2 चित्तरंजन दास या स्वातंत्र्य सैनिकाशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया, नमो शेतकरी सन्मान निधी योजना कोणत्या सरकारने सुरू केली आहे? नमो शेतकरी सन्मान निधी योजना कोणत्या सरकारने सुरू केली? केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, गुजरात सरकार, मध्य प्रदेश सरकार, कोणत्या सरकारने सुरू केलेली आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजना? योग्य उत्तर आहे महाराष्ट्र सरकार। पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये समान न्याय आणि मोफत कायदेशीर सहाय्य हे मार्गदर्शक तत्व समाविष्ट आहे? कोणत्या कलमामध्ये? कलम 39, कलम 43B, कलम 39A, कलम 48A। योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 कलम 39A। पुढचा प्रश्न आपण बघूया, भारतीय राज्यघटनेतील कलम 17 कशाशी संबंधित आहे? कलम 17 कशाशी संबंधित आहे असं तुम्हाला विचारलेलं बघा, कायदा आणि कायद्याचे समान संरक्षण, संवैधानिक उपायांचा अधिकार, शिक्षण घेण्याचा अधिकार, अस्पृश्यता नष्ट करणे। योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4 अस्पृश्यता नष्ट करणे। पुढचा प्रश्न आपण बघूया, भारतीय राज्यघटनेतील शोषणाविरुद्धचा मूलभूत अधिकार कोणत्या कलमाखाली येतो? शोषणाविरुद्धचा मूलभूत अधिकार अनुच्छेद 14 ते 18, अनुच्छेद 23 ते 24, अनुच्छेद 19 ते 22, अनुच्छेद 29 ते 30। योग्य उत्तर काय आहे? अनुच्छेद 23 ते 24। पुढचा प्रश्न आपण बघूया, भारतीय संविधानात कोणत्या दुरुस्ती कायद्याद्वारे मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली आहेत? कोणत्या कायद्याद्वारे मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली होती? 42वी घटना दुरुस्ती कायदा, 44वी घटना दुरुस्ती कायदा, 73वी घटना दुरुस्ती कायदा आणि 86वी घटना दुरुस्ती कायदा। योग्य उत्तर काय होतं? तर 42वी घटना दुरुस्ती कायदा हे त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया, खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधली जाते? कोणत्या प्रकल्प आहे की त्याला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असं संबोधलं जातं? जायकवाडी, गौसी खुर्द प्रकल्प, कुकडी प्रकल्प, कोयना प्रकल्प काय आहे? योग्य उत्तर पर्याय नंबर 4। पुढचा प्रश्न आपण बघूया, पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते? पुणे जिल्ह्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते असं तुम्हाला विचारलेलं आहे?
पर्याय तुम्हाला दिले जांभी मृदा, रेगूर मृदा, अग्निजन्य मृदा यापैकी नाही. तर पुणे जिल्ह्यामध्ये आढळणारी मृदा कोणती आहे? पर्याय नंबर 1 जांभी मृदा ही काय पुणे जिल्ह्यामध्ये आढळणारी मृदा आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर तुम्हाला विचारले. चिल्का सरोवर आहे, त्यानंतर उलर सरोवर आहे, सांबर सरोवर आहे, लोकटक सरोवर आहे. तर योग्य उत्तर तुम्हाला योग्य उत्तर आहे सांबर सरोवर. पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. कॉमन सॉल्टचे रासायनिक सूत्र काय आहे? कॉमन सॉल्ट याचं रासायनिक सूत्र तुम्हाला विचारलेले, पर्याय तुमच्या समोर ठेवलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे. बघा काय असेल. NaOH, त्यानंतर NaSCO, त्यानंतर NaCl, त्यानंतर KCl. कॉमन सॉल्ट याचं रेणूसूत्र पर्याय नंबर 3 NaCl हे ह्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे? अवकाशात सोडलेला भारताने पहिला कृत्रिम उपग्रह स्पुटनिक, आर्यभट्ट, रोहिणी यापैकी नाही. योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 2 तर आर्यभट्ट हा ग्रह होता. पुढचा प्रश्न आपण बघूया. DNA याचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? DNAचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? बघा डार्विन, त्यानंतर फ्रँड्रिक मिशर, गॅलिलिओ यापैकी नाही. तर DNAचा शोध लावणारा शास्त्रज्ञ कोणता आहे? तर फ्रेडरिक मिशर हा जो शास्त्रज्ञ याने काय DNAचा शोध लावलेला आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. क जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? क जीवनसत्वाच्या अभावी सर्वांना प्रश्नाचं उत्तर आलं असेल. कोणता रोग होतो? रातांधळेपणा, मुडदूस, बेरीबेरी, स्कर्वी. क जीवनसत्वाच्या अभावी तर स्कर्वी नावाचा रोग होतो. बघा पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा काय होता. अन्नातील कोणता घटक म्हणजे अमिनो आम्लाची बहुवारिकी असतात? कोणता घटक येतो? अमिनो आम्लाची बहुवारिकी असतं. प्रथिने, जीवनसत्वे, प्रतिपिंडे, पिष्टमय पदार्थ. योग्य उत्तर आहे प्रथिने. प्रथिने हा जो अन्नातील घटक आहे तर हा काय आहे? अमिनो आम्लाची बहुवार्गी असतो. पुढचा प्रश्न बघा काय. खालीलपैकी कोणत्या राज्याचा दरडोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे? दरडोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा जास्त असणारं राज्य कोणतं आहे? गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल असे पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 तेलंगणा हे जे राज्य आहे ह्या राज्याचं महाराष्ट्रापेक्षा दरडोई उत्पन्न दर हा काय जास्त आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. 34वा व्यास पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आलेला आहे? व्यास पुरस्कार 34वा जो 2024मध्ये देण्यात आला होता हा कोणाला देण्यात आलेला आहे? बघा पुष्पा भारती, सूर्यबाला, ज्ञान चतुर्वेदी, अजगर. स्पष्टीकरण काय उत्तर असेल या प्रश्नाचं? सूर्यबाला यांना देण्यात आलं आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आपण बघूया. हमरी तुमरीवर येणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा. हमरी तुमरीवर येणे म्हणजे काय? या वाक्प्रचाराचा अर्थ तुम्हाला शोधायचा आहे. योग्य उत्तर द्यायचं आहे. बघा काय असेल? पळून जाणे, प्रारंभ करणे, जोराने भांडणे किंवा फजिती होणे. हमरी तुमरीवर येणे म्हणजे काय? जोराने भांडणे. पर्याय नंबर 3 हे या वाक्प्रचाराचं काय योग्य अर्थ आहे. पुढचा प्रश्न पहा काय. अब्द या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? अब्द या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? हिरण्य, कमळ, चंद्र. अब्द या शब्दाचा समानार्थी शब्द पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कमळ. पुढचा प्रश्न आपण बघूया. विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच महत्त्वाचे अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. तर भेटूया पुढच्या अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.